मी काय म्हणते, तुम्हाला माहिती आज काय आहे ते? नाही माहीत? चला दाखवते. तर आज चंपाषष्ठी आहे. आमच्याकडे दरवर्षी चंपाषष्ठी केली जाते. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे अमावस्येच्या दुसऱ्या दिवशीपासून 6 दिवस हे खंडोबाचं नवरात्र असतं. आणि ज्या दिवशी त्याचा शेवटचा दिवस असतो त्या दिवशी बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, कांद्याची भाजी खाऊन तो सोडलं जातं. आणि दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही आम्ही त्याची पूजा केली. त्यालाच खंडोबाची सट असं पण म्हणलं जातं. म्हणून त्या दिवशी बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, कांद्याची भाजी आणि कांद्याची पात याचा देवाला नैवेद्य दाखवून त्याची पूजा केली. त्यानंतर आरती करून घेतली आणि ज्या पुजलेल्या भाकरी असतात त्या 5 घरात वाटायच्या असतात. त्याच्यामुळे आम्ही त्या भाकरी वाटून आलो. आणि पौराणिक कथेनुसार असेही म्हणतात, मल्ल आणि राक्षसांनी पृथ्वीवर अत्याचार केले होते आणि देवानी प्रार्थना केल्यावर भगवान शिव मल्हारी मार्तंड भैरव रूपात प्रकट झाले. 6 दिवस चाललेल्या युद्धात शिखरावर म्हणजे जेजुरीवर भयंकर संग्राम झाला आणि शेवटच्या दिवशी षष्ठी मल्लाचा वध झाला. त्याचाच मल्हारी हा नाम इथूनच चालू झालं. आणि अगदी त्या दिवसापासून, त्या काळापासून ही पूजेची प्रथा चालूच राहिली आणि चालूच आहे. त्यामुळे एक एक करत अशा 5 घरात आम्ही भाकरी वाटून घेतल्या.